दिनांक 16 मे 2024 गुरुवार रोजी नाशिकमधील नामांकित कांकरिया ज्वेलर्समध्ये ओमन फेस्टिवल निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये कांकरिया ज्वेलर्स यांनी ग्राहकांसाठी काही स्कीम उपलब्ध करून दिल्या होत्या, तसेच विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या। त्यामध्ये लकी ड्रॉ आणि विजेत्यांना मिळणारी बक्षीस असा सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी या दालनात असंख्य ग्राहकांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची रंगत वाढवली। कांकरिया ज्वेलर्सचे सर्व कर्मचारी तसेच मालक संदीप कांकरिया यांनी प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रम बहारदार साजरा केला। यावेळी नाशिकमधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्याप्रसंगी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। त्याचप्रमाणे विजेते आणि ग्राहक यांनी देखील कांकरिया ज्वेलर्स बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। तसेच संचालक संदीप कांकरिया यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करत नाशिककरांनी आमच्या दालनास अवश्य एकदा भेट द्यावी असं आवाहन केलं। बघूया खास वृत्तांत। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकमान्य न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। खरं तर आपण ज्या दिवसाची प्रतीक्षा बघत होतो तो दिवस म्हणजे आज कांकरिया ज्वेलर्समध्ये जो वुमन फेस्टिवलचा लकी ड्रॉ जो काही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। काही क्षणात जर बघायला गेलं तर हा कार्यक्रम सुरू होतोय आणि नक्कीच मी सर्व प्रेक्षकांना आणि नवे जे कांकरिया ज्वेलर्समध्ये जोडले गेलेले सगळे मान्यवर लोक आहेत मी सगळ्यांना देखील आवाहन करतो की आपल्याला सर्वांनाच या कार्यक्रमाचं जे काही लाईव्ह प्रक्षेपण आहे यूट्यूबला आपल्याला बातमीच्या रूपात नंतर बघायला मिळेलच, परंतु कॉमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण FB लाईव्ह त्यावर क्लिक करा आणि FB लाईव्ह मध्ये आपण हा सगळा कार्यक्रम बघणार आहोत आणि नंतर आपल्याला यूट्यूबला संपूर्ण कार्यक्रमाचं जे काही सर्व फुटेज आहे ते बघायला मिळेल। पण तुर्तास तरी आपण कॉमेंट्समध्ये जाऊन वा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन FB आमचं जे काही लोकमान्य न्यूजचं आहे त्यावर क्लिक करा आणि FB लाईव्ह बघा। थँक्यू। नमस्कार, मी सुरेश चव्हाण, आपण बघत आहात लोकमान्य न्यूज नाशिक। खरं तर आज आपण आलेलो आहे त्रिमूर्ती चौकामध्ये आणि या ठिकाणी कांकरिया ज्वेलर्सतर्फे वुमन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी विविध मान्यवर उपस्थित आहे, नवे ग्राहक विजेते की ज्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून काही विजेते बक्षीस गिफ्ट मिळणार आहेत। आपण हा संपूर्ण कार्यक्रम जर बघायला गेला तर लोकमान्य वृत्तवाहिनीच्या वतीने आपण हा सगळा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। तो कशा पद्धतीने होतं, काय होतं आहे आपण सगळं बघणार। थँक्यू सो मच। कांकरिया ज्वेलर्सच्या या वुमन फेस्टिवल निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। काही मान्यवर आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। सर, काय सांगा? आपण या कार्यक्रमात बसलो कांकरिया लोकांनी कांकरिया ज्वेलर्सचा जो विश्वास निर्माण केला आणि कांकरिया ज्वेलर्स विश्वास दाखवून काम केलं त्यांचा विश्वास हा एक ठिकाण आहे। विश्वास बसला आतापर्यंत शिक्षण कार्यक्रमांनी आयोजित केला एक उल्लेखनीय गोष्ट आहे। अनेक देशाची आणि समाजाची सेवा होऊन प्रार्थना करतो आणि त्यांना माझी असेल। थँक्यू सर। कल्याण मच्छिंद्र सिरसाट इथं पूर्ण भारत देशावरती म्हणजे सगळ्या ठिकाणी भरपूर ठिकाणी असे शोरूम्स पाहिलेले आहेत, परंतु हा एक पहिलाच शोरूम आहे जो की कांकरिया ज्वेलर्स आणि यांचे अजूनही काही वरती साड्यांचे दुकानं वगैरे आहेत, परंतु ज्या प्रकारे हे कस्टमरला आकर्षित करण्यासाठी कार्यक्रम ठेवतात आणि एकदम ज्याला आपण बोलतो इमानदारीने कार्यक्रम ठेवतात आणि इमानदारीने लोकांना कस्टमरला जे अट्रॅक्ट करतात ते एकदमच उल्लेखनीय आहे। त्यांना पुढच्या पूर्ण असेच त्यांचे शोरूम अजून वाढत जावं अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि पुढच्या वाटचालीत थँक्यू। अजून काही मान्यवर आपल्यासोबत आपण त्यांना विचारतो, काय सांगाल आजच्या आमचा कार्यक्रम एकदम पद्धतीने व्यवस्थित पार पडलेला आहे आणि कांकरिया ज्वेलर्स म्हटल्यावर आज नाशिकामध्ये 1 नंबरमध्ये आहे आणि जे दागिने वगैरे परचेस करायचे असते कांकरिया ज्वेलर्समध्ये सगळे व्हरायटीज व्यवस्थित आणि योग्य रेटमध्ये भेटतात
आज छोट्यापासून मोठ्यापर्यंत त्यांनी फार मोठं वाढवलेलं आहे. म्हणजे छोटं दालन होतं त्यांचं, आज फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या स्वभावामध्ये हे सगळं काही बाबतीत झालेलं आहे. कस्टमर भरपूर त्यांनी जोडले आहे. त्यांचा स्वभाव फार सुंदर, जसं मी सांगितलं पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये भरपूर आहे. म्हणजे कधी निगेटिव्हिटी त्यांनी कधी केलंच नाही. त्यांनी जे आपले कामगार वर्ग वगैरे जे ठेवलेले त्यांना सुद्धा कधी त्यांनी असं नाही की चला बाबा काहीतरी बोलले काही केले असं काहीच नाही. सगळ्यांना सांभाळून घेऊन त्यांनी एकदम व्यवस्थित कांकरिया ज्वेलर्स म्हणून एकदम व्यवस्थित दुकान पार पडले. धन्यवाद त्यांना, फार फार शुभेच्छा. थँक्यू सर. खरं तर आज कांकरिया ज्वेलर्सतर्फे वुमन्स फेस्टिवल निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. मॅडम काय सांगता? नमस्कार, मी संगीता वाळके. कांकरिया ज्वेलर्सची म्हणाल तर मी छोटी कस्टमर आहे आणि म्हणाल तर मोठी. तिथे आल्यानंतर असा एक भाव निर्माण होतो मनामध्ये. इथे आल्यानंतर असा एक भाव निर्माण होतो. आपण एखाद्या मंदिरात आलो, मंदिरात कसं आपण घंटा वाजवतो त्याप्रमाणे तिथे आल्यानंतर वेलकम होतो सगळ्यांचं. आणि इथले दागिने, इथले ज्वेलरी, चांदीच्या वस्तू, कपडे सगळं काही अतिशय सुंदर आहे. आणि मी त्यांची खूप छोटीशी ग्राहक आहे. मनापासून सगळ्यांना धन्यवाद देते की हा कार्यक्रम आयोजित केला. सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा. आज इथे प्रत्येक ग्राहकाला जर बघायला गेलं तर लकी ड्रॉच्या माध्यमातून काही ना काही वस्तू मिळालेली सगळ्यांचं एक समाधान वेगळ्या पद्धतीने वाटते की बाबा नाशिकमध्ये कोणीतरी अशा पद्धतीने अशा स्कीमवर आपण काय सांगा? अतिशय मनापासून मी संदीप कांकरियांचे धन्यवाद देते, त्यांच्या ग्रुपचे आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचे. आणि खरंच हा प्रामाणिकपणे लकी ड्रॉचा कार्यक्रम झालेला आहे. त्यात मिळालेल्या सगळ्या भाग्यवंतांना त्यात मी एक आहे. मलाही छोटंसं गिफ्ट मिळालं आहे. सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद आणि अतिशय प्रामाणिकपणे हा कार्यक्रम झालेला आहे. नक्की नाशिककरांना तुम्ही या माध्यमातून काय आव्हान कराल? तुम्ही आमच्यासारखे या कांकरिया परिवारात, कांकरिया ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि उत्तमोत्तम प्रगती अशीच हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. खरंच कांकरिया ज्वेलर्सतर्फे जर बघायला गेलं तर वुमन्स फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी खूप छान पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. काय काय कार्यक्रम कसं आयोजन आहे हे सांगण्यासाठी स्टाफ आला. सोबत किरण बाबुल सर. सर काय सांगा? आम्ही ही योजना केली. ह्या योजनेत आम्ही सर्व पारदर्शक सर्वांच्या कस्टमरांच्या समोर, सर्वांच्या मीडियाच्या समोर काढून आम्ही हे लकी ड्रॉसकडे येतात. कुठल्याही प्रकारची आमची चिटिंग किंवा भेदभाव वगैरे काही नसल्यामुळे कस्टमरांच्या समोर कस्टमरांच्यातून आम्ही ते लकी ड्रॉचे कूपन काढले. त्यामुळे याच्यात आमचं कुठल्याही याच्यात गैरवर्तणूक झाली नाही. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या कस्टमरांनी आमच्याकडे सहकार्य केलं आणि आमच्याकडे या स्कीमला प्रतिसाद दिला. त्या प्रतिसादांनी मुळेच आम्ही आज हा प्रोग्राम करू शकतो. या प्रतिसादानिमित्त मी सर्वांचा आभार मानतो आहे. तसेच आमच्या कांकरिया ज्वेलर्समध्ये, कांकरिया डिझायनर साईजमध्ये व्हरायटी भरपूर आहे. आमच्याकडे हॉलमार्क प्रमाणित दागिने आहेत. आमच्याकडे सर्व HOD केलेले दागिने आहेत. तसेच त्याप्रमाणे आम्ही 916 स्टेडियमचे दागिने पण देतो आणि आम्ही वेट टू वेट वजनाला वजन देतो. दिवसामध्ये तुम्ही कधी आले तरी ते आम्ही आमच्या वजनाला वजन देतो. तसेच आमच्याकडे डिझायनर साईज आहे, डिझायनर ड्रेस वगैरे ते पण आमच्याकडे चांगल्या प्रकारे आहे. अशा व्हरायटी भरपूर आहेत. प्रत्येकाने एकदा तरी आमच्याकडे अवश्य भेट द्या अशी नम्र विनंती करतो. सर जर आपल्याला संपर्क करण्यासाठी ग्राहकांना आपलं काय वेबसाईट असेल, फेसबुक असेल, इंस्टा पेज असेल तर पत्ता काय? हां, त्याचा पत्ता आहे शॉप नंबर 4-8 विराट भूमी अपार्टमेंट उंटवाडी नाशिक सिटी सेंटर जवळ त्रिमूर्ती चौकात आमचा हा पत्ता आहे. प्रत्येकाने आमच्या दुकानात व्हिजिट द्यावी. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचं कसं वाटतं? थँक्यू. अजून काही मान्यवर आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया. मॅम, आज कांकरिया ज्वेलर्सतर्फे सगळं वुमन्स फेस्टिवल निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं. काय सांगा तुम्ही? याबद्दल जेवढं पण सांगाल ना तेवढं कमी आहे. जे पण केलं त्यांनी खूपच सुंदर आणि वुमन्ससाठी पण आणि जे लहान मुलांसाठी 5 वर्षापर्यंत जे कांकरियांनी ना खरं सांगायला जावं तर जे मतलब बिझनेस म्हणून नाही आहे, ते माणसांना जोडून राहिले. मेन आजकाल बिझनेस सर्व्हिस करतात, पण हे जे काम करण्याला खूपच सुंदर आणि खूपच चांगलं आहे. खरं तर आज बरेच विजेते आले, आले खूपच चांगलं वाटलं मला पण.
दिवस आलेले आणि ते सर्व एक प्रोग्राम छान केलेले आहे आणि हे जे 2 महिन्यापासून करता एवढी मेहनत घेतात ते सर्व केलेले आहे. खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. आपण काय सांगतो? खूप सुंदर आयोजन आणि नियोजन. बेसिकली मी हे सांगू इच्छिते की ह्या वास्तूत प्रवेश केला ना तर खूप पॉझिटिव्ह ओरा आहे आणि इथे आल्यावर असं वाटत नाही की मी कुठल्या शॉपमध्ये आलेली म्हणून. यांचा जो परिवार आहे आणि जो काही कर्मचारी वृंद किंवा स्वतः संदीप सर आणि शिल्पा मॅडम ह्या जातीने पूर्ण वेळ हजर असतात. जो काही कर्मचारी वृंद आहे हा खूप तत्पर, अतिशय मनमिळावू आणि खूप हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर ज्या काही ज्वेलरी आहेत इथल्या ह्या सगळ्या ज्वेलरी ह्या आपल्या भारतीय कलेचा जो समृद्ध परंपरा आणि जो वारसा आहे तो जपून तयार केलेल्या सगळ्या ज्वेलरी आहेत. वेदर इट इज गोल्ड ऑर इन सिल्वर. त्याच्यानंतर ज्या काही साडी सेक्शनमध्ये साडीज आहेत बेसिकली जी आपली नाशिकची शान आहे पैठणी तिथून तर पूर्ण कलकत्तावर जे काही तुम्ही मागाल लेटेस्ट व्हरायटीज, लेटेस्ट कलर आणि त्यातल्या त्यात इतके वाजवी दरात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांनी खूप जे काही कलेक्शन ठेवलेलं आहे ते युनिक आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करेल, सगळ्यांना विनंती करेल नाशिककरांना की त्यांनी एकदा अवश्य कांक्रिया दालनाला भेट द्यायची. हे दालन त्यांच्यासाठी सदैव सेवेसाठी तत्पर राहील. थँक्यू. हा वुमन फेस्टिवल निमित्ताने होते काही विजेते आपल्यासोबत त्यांना विचारूया आपण की आज तुम्हाला काय गिफ्ट मिळालंय, काय लकी ड्रॉमध्ये काय सांगा? फ्रीज लागला, खूपच आनंद झाला. हे तुम्हाला पहिल्यांदा लागलंय म्हणजे लकी. मला कांकरे ज्वेलर्स मी लकी घोषित केलेले आणि ते पहिल्यांदा मी अशी कुपन्स घेतलेले अगोदर पण यांच्याकडून जो लागला आहे तो फर्स्ट टाईम. थँक्यू. ठीक आहे. अजून काय विजेते आपल्यासोबत आहे त्यांना आपण विचारूया. तुम्ही त्यांना आज काय गिफ्ट मिळालं? पल्सर गाडी भेटली आहे. खरं तर ही स्कीम राबवली गेली या ठिकाणी कांक्रिया ज्वेलर्सतर्फे. काय कसं वाटतं? खूप आनंद वाटतंय. आम्हाला असं वाटलं नव्हतं की फोन आला आणि आम्हाला सांगितलं पल्सर गाडी. वा, थँक्यू. काही मान्यवर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. सर, आजच्या कार्यक्रमाचं नियोजन खूप छान पद्धतीने करण्यात आलं होतं, काय सांगणार? अतिशय नियोजनबद्ध हा असा कार्यक्रम कांक्रिया परिवाराला उत्तर महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने फेमस झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ते सेवा बी देतात. नुसतं माल विकणे आणि पैसे घेणे हा उद्दिष्ट नसून प्रत्येकाला एक चांगला कार्यक्रम नियोजन करून एक कोपन काढून त्या कोपनाच्या माध्यमाने एक चांगल्या वस्तूंचं गिफ्टसुद्धा त्या कस्टमरांना त्यांनी दिलेले अतिशय चांगला परिवार असतो. थँक्यू सर. नमस्कार. कांक्रिया ज्वेलर्स हे आमच्या सर्वांसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी, सगळ्या कुटुंबासाठी आहे आणि नेहमीच आमच्याकडे काहीतरी शॉपिंग होत असते. अशा या ज्वेलर्सच्या शॉपिंगसाठी किंवा सगळ्या स्टाफसाठी संदीप सरांसाठी माझे एकच ऑर्डर आहे. केक आहे, म्हटलं तर चेक आहे, पण आमच्या सगळ्यांसाठी कांक्रिया ज्वेलर्स हे नंबर 1 आहे आणि सगळे स्टाफ आणि सगळे फार सुंदर आहेत. नेहमीच सगळे छान आम्हाला कोऑपरेट करतात आणि नेहमीच आम्हाला शॉपिंग करायलाही आवडते. धन्यवाद. येस सर, धन्यवाद. खरं तर काही ग्राहक आपल्यासोबत आहे की त्यांना आजही गिफ्ट मिळालेलं आहे. सर, काय सांगाल आपण कांक्रिया ज्वेलर्समध्ये आलो? कांक्रिया ज्वेलर्स म्हणजे आजचा जो कार्यक्रम ठेवला खूपच छान कार्यक्रम होता. ते असंच मला ग्राहक पण वाढतील आणि धन्यवाद. थँक्यू. माझं नाव आर्या कोतकर आणि मदर्स डे निमित्त शब्दांकन स्पर्धा होती त्यात मला हे बक्षीस मिळालं. आणि खरं सांगायचं तर या दुकानाशी नातं माझं म्हणजे आधीची जी ब्रांच होती त्या लॉन्च डेपासून माझे आईबाबा इथे येतात. तर खरं तर बक्षिसाचा आनंद तर आहे पण
त्याहून जास्त असं चांगलं या गोष्टीचं वाटतंय की आईसाठी काहीतरी मी लिहिलं आणि त्या निमित्ताने मला बक्षीस मिळालं. कारण कसं असतं, आईला नेहमी आपण गृहीत धरत असतो, ग्राह्य धरत असतो, ती काय करते हे आपण एवढं लक्षात नसतं घेत कधी, आणि जेव्हा आईसाठी काहीतरी करता येतं तेव्हा खूप छान वाटतं. नमस्कार. कांकरिया ज्वेलर्समध्ये आज काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. खरं तर वुमन फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी काही स्पर्धा देखील घेतल्या गेल्या होत्या. काय सांगा तुम्ही? वुमन्स फेस्टिवल निमित्त त्यांनी निबंध स्पर्धा ठेवली होती माझी आई म्हणून. तर ती स्पर्धा त्याचं स्वरूप खूपच छान होतं, विषय खूपच सुंदर होता, मला फारच आवडला आणि त्यात म्हणजे मला बक्षीसही मिळाले. तर कांकरिया ज्वेलर्सचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ज्वेलर्स त्यांनी मदर्स डेबद्दल माझ्या मुलीने माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड छान बनवलं होतं आणि त्यांनी ते निवडलं आणि तिला ते हे गिफ्ट मिळालं. त्याच्यामुळे कांकरिया ज्वेलर्सला फार फार थँक्यू. आणि अशा काही स्पर्धा राहिल्या तर त्यांनी आम्हाला सांगायचं, आम्ही अजून प्रयत्न करू आणि फार छान करू. थँक्यू. खरं तर एक बच्चे कंपनी आपल्यासोबत. तू काय म्हणशील बेटा? माझं नाव रसंगी सचिन सुर्यांशी. कांकरिया ज्वेलर्सकडून मला वुमन्स डेची फोटो ग्रीटिंग कार्ड बनवण्याकडून मला गिफ्ट भेटलेलं आहे. तर मी एक मेसेज देते, मुलगी वाचा मुलगी शिकवा. थँक्यू. आपल्यासोबत सलोनी मॅडम आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की मॅम खरं तर हे प्रमाणपत्र किंवा याचं मला मिळालेलं काय सांगायला? कांकरिया यांनी निबंध स्पर्धा ठेवली होती माझी आई म्हणून. तर मला माझ्या आईबद्दल 4 शब्द छान लिहिता आले. त्याबद्दल कांकरिया यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन. त्यांनी अशाच नवीन नवीन स्पर्धा खेळावा अशीच इच्छा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. अजून काही आपल्यासोबत काही ग्राहक आहेत की ज्यांना हे गिफ्ट मिळालेलं आहे, कशा निमित्ताने मिळाले आपण त्यांना विचारलं, काय सांगा? ते कांकरिया ज्वेलर्समध्ये कायम असे प्रत्येक कार्यक्रम राबवले जातात. ते कार्यक्रम त्यांनी मातृदिवस म्हणजे मदर डे निमित्त कार्यक्रम ठेवलेला होता. तिथे शब्दांकन, मातृत्व आणि लेखाचं असं संकलन मागवलं होतं शब्दांकन. तर त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला होता. ते शब्दांकन मी लिहून पाठवलेलं होतं. तर त्यांना ते आवडलं. तर त्याबद्दल आणि आईबद्दल सांगण्याची संधी पण त्यांनी आम्हाला दिली. त्याबद्दल कांकरिया ज्वेलर्सचे खूप खूप आभारी आहे. कांकरिया ज्वेलर्स हे खूप म्हणजे नाशिकमध्ये खूप चालतं. आम्ही त्याचे म्हणजे प्रत्येक मैत्रिणीला मित्रांना सांगत असतो की कांकरिया ज्वेलर्समध्ये खूप म्हणजे अभिनव पण राबवले जातात, वस्तू पण चांगल्या असतात. तिथले कस्टमर म्हणजे तिथले लोक आम्हाला सगळं माहिती समजावून सांगतात सर्व. तर खूप खूप छान आहे कांकरिया ज्वेलर्समध्ये या आणि तुम्ही पण भेट द्या. धन्यवाद. थँक्यू. कांकरिया ज्वेलर्सने आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो खरोखर खूपच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या काही गोष्टी इतक्या छान वाटल्या की त्या इतर कुठेच राबवल्या जात नाही. ती स्कीम फक्त इथे राबवली गेली आणि त्यांनी अगदी छोट्या परीक्षकापासून ते अगदी मोठ्या बक्षिसापर्यंत जे काही काढलेले ते खरोखर प्रामाणिकपणे काढले. मला नाही वाटत तसं कुठे काढलं जात असेल. तर खरोखर सगळ्या टीमचं माझ्याकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या टीमला. आणि सर्व टीम जी आहे इथे काम करणारे असेल, तिथले मालक असतील, त्या सगळ्यांना माझ्याकडनं फ्युचरमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यांची इथे जी ब्रांच आहे तशा सगळीकडे ब्रांचेस हो हीच माझ्याकडनं त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. खरं तर ज्या कार्यक्रमाची सर्व नाशिककरांना प्रतीक्षा होती तो कार्यक्रम म्हणजे वुमन्स फेस्टिवल आणि तो हे कांकरिया ज्वेलर्स. खरं तर आज सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण जर बघितलं तर इतक्या पॉझिटिव्ह आणि इतक्या आनंददायी होत्या की सर्वांना म्हणजे ज्याचा हेवा वाटावा किंवा मालक तर कर्मचारी या सर्वांचं त्यांनी कौतुक केलं असे सगळे ग्राहक वर्ग. आणि आज आपल्यासोबत प्रत्यक्ष जर बघायला गेलं तर ओनर संदीप सर आहे. सर आज कार्यक्रमाचं नियोजन खूप छान पद्धतीने झालं आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान पद्धतीने लाभतोय. लकी ड्रॉ म्हणजे ते सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळालं. काय सांगाल सर? आज जो प्रोग्राम झाला त्यात तुम्ही जे सगळेजण सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि सगळ्यांना बक्षीस वितरण आम्ही व्यवस्थित प्रमाणे पार पाडलेलं आहे आणि सर्वजण हॅपी असतील. आमचे कस्टमर ज्यांना गिफ्ट लागले, त्यांना नाही लागले, त्यांना आम्ही भविष्यात अजूनही काही देण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या स्कीम राबवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नक्कीच. खरं तर सर आज जे काही मान्यवरांच्या आणि ग्राहकांच्या देखील विजेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की बाबा नाशिकमध्ये असं उपक्रम कोणीतरी पहिल्यांदा राबवलं आणि खरं तर संदीप सर आणि म्हणजे खरंच सगळ्यांचं एवढं मनापासून त्यांनी कौतुक केलं की बाबा घरासारखी आम्हाला सर्व्हिस मिळत असते आणि हे खूप काहीतरी वेगळं पण या निमित्ताने मिळतं. अशा सगळ्या ग्राहकांसाठी आपण आणि नाशिककरांसाठी काय आव्हान कराल? सर, आमचं जे आहे ज्वेलरी, सारीज आणि रेडीमेड यात आम्ही
कस्टमरला वेगळं काही देण्याचा दरवेळेस प्रयत्न करतोय आणि अजूनही चांगली हॉस्पिटॅलिटी आणि चांगली सर्व्हिस कस्टमरला आणि त्यांचं समाधान कसं होईल यासाठी खूप आम्ही जीवापाड प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आम्ही थोडंसं एक पाऊल फक्त पुढे टाकलंय. अजून आम्हाला खूप काही करायचं आहे. तर तुमचा सहभाग, तुमची साथ ही खूप महत्त्वाची आहे आम्हाला. अशीच तुमची साथ लाभो आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी आम्हाला तुम्ही प्रवृत्त कराल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी देखील आमच्या लोकमान्य वृत्तवाहिनीच्या वतीने नाशिककरांना आवाहन करतो की आपण देखील एकदा कांकरिया ज्वेलर्सला एक सदिच्छा भेट द्या आणि इथे जर बघायला गेलं तर मिळणाऱ्या सुविधा, नवे मिळणारं प्रोडक्ट अतिशय उत्तम, खात्रीशीर आणि जर बघायला गेलं तर तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने आहे. खूप मस्त कार्यक्रम झाला, खूप छान कार्यक्रमाचं आयोजन सरांनी केलं होतं सगळ्या टीमने. खूप सारे शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. तर अशा पद्धतीने जर बघायला गेलं तर कांकरिया ज्वेलर्स तर्फे आज जो काही वुमन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं, या ठिकाणी विजेते असतील, उपस्थित मान्यवर असतील, ग्राहक असतील, खूप चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि ग्राहकांनी देखील एक कुठेतरी समाधान व्यक्त केलं की आम्हाला अशा पद्धतीने काही त्यांनी स्कीम राबवल्या, काही स्पर्धा बनवल्यात, नवीन आम्हाला काही गिफ्ट मिळाले. तर अशा पद्धतीचे कार्यक्रम कायमस्वरूपी होत राहावं आणि आम्हाला देखील इथे काही ना काही खरेदी करायला मिळावी अशा पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. या ठिकाणी असणारे मान्यवर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ग्राहक नवे या ठिकाणी याचे ओनर संदीप सर यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करत नाशिककरांना आवाहन केले की नक्कीच त्यांनी या ठिकाणी एकदा व्हिजिट करावी आणि त्यांना जे प्रोडक्ट म्हणजे ज्वेलरी असेल, नवे कपड्यांचं देखील झालं नाही ते या ठिकाणी आपल्याला एकाच छताखाली सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत. तर आपण नक्कीच या ठिकाणी या आणि एकदा या वस्तूंची खरेदी करा. थँक्यू सो मच.